या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। दवाखाने की गरिबांची लूटपाट करण्यासाठी उघडण्यात आलेली व्यापारी केंद्र। संविधान आर्मीचे उत्तर महाराष्ट्र महामंत्री आकाश जावरे यांचे परिसरातील नागरिकांना आवाहन। दवाखाने हे जनतेच्या सेवेसाठी आहेत की डॉक्टरांनी स्वतःच्या फायद्यासाठी उघडण्यात आलेली दुकानं हेच कळायला मार्ग नाही। संविधान आर्मीचे उत्तर महाराष्ट्र महामंत्री आकाश जावरे यांना काल शहादे शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील सार्थक हॉस्पिटलमधील आलेल्या अनुभवानंतर त्यांनी जनतेला केलेले आवाहन। सध्या शहादे शहरातील नागरिकांना असे अनुभव नेहमीचेच झालेले आहेत। डॉक्टर त्यांच्या मर्जीतील माणसाला किंवा जास्त कमिशन देणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या दवाखान्यात मेडिकल उघडायला लावतात। त्या मेडिकलमधूनच दवाखान्याचा सगळा खर्च एक प्रकारे काढला जात असतो। दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांना तिथूनच औषधं घ्यायला भाग पाडलं जात असतं। 4,500ची औषधं बाहेर येऊन दुसऱ्या दुकानातून घेतल्यास तीच औषधं 3,000त मिळतात। मग हे 1,500 कुणाच्या खिशात जातात? शासकीय नियमानुसार दवाखाने चालत आहेत का याची कधी वरिष्ठांनी दखल तरी घेतली आहे का? की वरच्या नाही चिरीमिरीवर मिळते या दवाखान्याकडे डोळे झाक करण्यासाठी? शहादा परिसरातील इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या रुग्णालयांचे बायोवेस्ट कुठं जातं याची चौकशी तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे का? दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांकडून काय घेतलं जातं त्याचा नियम काही गोषवारा या दवाखान्यांमध्ये लावलेला आहे का? की फक्त गरिबांना लुटण्यासाठीची केंद्र तयारी झालेली आहेत? या बाबतीत वरिष्ठांनी लवकरच चौकशी करून अवैधरित्या नागरिकांना लुटमार करणाऱ्या दवाखान्यांपासून वाचवावे, अन्यथा संविधान आर्मी तसेच मानवाधिकार संघटनेतर्फे शहादा शहरात मोठे आंदोलन उभारण्याचं आवाहन आकाश जावरे यांनी केले आहे। त्यांची परिस्थिती आहे ती खूप नाजूक आहे। त्यांनी स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा सांगितलं की एवढे पैसे भरा तेव्हा पेशंट घेऊ, त्यांनी 5,000 रुपये तुम्हाला टेबलला ठेवले, तेव्हा पेशंट आपण ॲडमिट केलं, बरोबर। त्यानंतर आता तुम्ही एका दिवसाचं मिनिमम 16,000 रुपये काहीतरी बिल काढलेलं आहे। त्या परत तुम्ही मेडिसिन घेण्याला इथे पाठवलं मेडिकल। इथे न जाता त्यांनी बाहेरून मेडिसिन आणलं तर त्यांनी आत्ता त्यांना मेडिसिन दिलं नाही, कारण बाहेरून त्यांना तुमचं मेडिसिन इथे 4,500चं भेटत होतं तर त्यांना ते 2,500ला भेटलं बाहेर। मग त्याच्यात गोरगरीब जनतेचा जर फायदा होत असेल त्याच्यात तुम्हाला काय अडचण? आम्ही त्यांना काही बोलत नाही ना, मग इथून काय दिलं नाही मेडिसिन आता मागितलं तर त्यांना तिकडनं अकाउंट आहे, तिकडनं अकाउंट काय अर्जंटमध्ये आता त्यांना पेशंट तिकडे ट्रान्सफर करायचं आहे नंदुरबारला। ड्रायव्हर घेऊन गेलो नंदुरबारला त्यांच्याकडनं ड्रायव्हर वापरला, आम्ही वापरता का नाही दादा? ठीक आहे तुम्ही नंतर चला ते झालं। तर आता एका दिवसाचं 16,000 रुपये बिल काढलंय तुम्ही, त्याच्यात थोडंफार जर होत असेल मी हजार पठाण सरांना कॉल केला आणि त्यांच्याकडे आता सध्या 1 रुपयाही नाही। जर त्यांच्यासाठी 2-3 दिवसाची सवलत देत असाल तर तुमच्या हॉस्पिटलसाठी पण चांगलं आहे आणि त्यांच्यासाठी सोन्याहून पिवळं आहे। तुम्ही सरांशी बोलले सर काय बोलले? हजार पठाण सर म्हणे मी करतो सर म्हणे, बस एवढंच बोललं झालं। ठीक आहे मी बाहेर बोलू नाही आपलं पेशंटला त्यांना लगेच ट्रान्सफर करायचं तात्काळ, कारण पेशंटला आता सध्या ऑक्सिजन नाही आहे, तुम्ही पण बघू शकता। मी स्वतःहून काढला ऑक्सिजन त्यांना, म्हणून सांगतोय मी ऑक्सिजन नसल्या कारणामुळे अडचण येऊ शकते, ते तुम्हाला माहिती माझ्यापेक्षा जास्त। मी काय बोलतो त्यांना, ठीक आहे तुम्ही प्रायव्हेट गाडीने घेऊन जाते तर मी ऑक्सिजन काढून बघतो मी पठाण सरांना 2 वेळेस मी करतो, तुम्ही करू नका, त्यांनी मला सांगितलं। म्हणून मी आता हे म्हणेन सरांचा फोन पण आलेला नाही असं म्हणता येते आणि सर पण आलेले नाहीत म्हणून मला यावं लागलं। आलं लक्षात? सेंट्रल ह्युमन राईटचे जिल्हा अध्यक्ष आकाश जावरे नाव लगेच करा आपण त्यांचं काय लगेच सोडा त्यांना। नमस्कार, मी आकाश जावरे, शहादा येथील रहिवासी। सार्थक हॉस्पिटल येथे एक पेशंट ॲडमिट होता, त्याचं नाव आहे अभिजित सिरसाट। तर सार्थक हॉस्पिटलचे काही डॉक्टर आहेत, त्यांच्याशी माझा संवाद झाला। पेशंटला ॲडमिट व्हायला फक्त 1च दिवस झालेला आहे। 1 दिवसाचं बिल त्यांनी एकूण 16,000 रुपये काढलेलं आहे। 16,000 रुपये बिल काढल्यानंतर मी त्यांना संपर्क केला की म्हटलं त्यांना परिवाराला 2-3 दिवसाची साईट द्या, ते बिल पूर्ण पेड करतील। तर त्यांनी 2-3 दिवसाची साईट न देता ते म्हणाले की पेशंट जोपर्यंत बिल पेड होत नाही तोपर्यंत आम्ही पेशंट सोडणार नाही, असं त्यांनी शब्द दिला। त्याच्यामुळे मी शहादा शहरातील जनतेला आवाहन करतो
की सार्थक हॉस्पिटलला पेशंट ॲडमिट करत असताना कुठल्याही गोष्टीचं सर्व गोष्टींची काळजी घेता, त्यांना त्यांच्या बाबतीत पूर्ण माहिती घेता डॉक्टरांबाबतीत की पेशंटला ॲडमिट करण्याच्या आधी काय बिल लागेल किंवा किती खर्च लागेल ती पूर्ण माहिती घ्या, त्यानंतरच पेशंटला इथे ॲडमिट करा, अन्यथा पेशंटला इथे ॲडमिट करू नका, अशी माझी शहादा शहरातील जनतेला आवाहन आहे आणि शहादा तालुक्यातील जनतेला आवाहन आहे. माझं नाव आकाश जावरे, संविधान आर्मी उत्तर महाराष्ट्र महामंत्री. धन्यवाद. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे ॲडमिट केलेल्या पेशंटला जर का इथल्या मेडिकलमधून जर मेडिसिन घेतलं नाही, बाहेरून मेडिसिन आणलं तर ते नेक्स्ट टाईम इथून मेडिसिन देत नाही असं त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे आता त्या पेशंटला टोटल 4,500 रुपयाचं मेडिसिन डॉक्टरांनी लिहून दिलं. त्यांनी बाहेर गेल्यानंतर ते मेडिसिन घेतलं तर ते त्यांना फक्त 2,500 रुपयाला भेटलेलं आहे आणि त्या 2,500चं मेडिसिन इथे 4,500 रुपयाला भेटत होतं. त्याच्यामुळे सर्वांनी ह्या गोष्टीची काळजी घेऊन सार्थक हॉस्पिटलला पेशंटला ॲडमिट करायचं आहे अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.